विदर्भाचे कैलाश घोगरा महादेव मंदिर हर हर महादेवाच्या गजराने दुमदुमले। लाखो भाविकांनी घेतलं दर्शन। पोलिसांचा चोख बंदोबस्त, आरोग्य विभाग सतर्क। जीवन रक्षक दलाचे सहकार्य। पारशिवनी तालुक्यातील विदर्भाचे कैलास म्हणून ओळखले जाणारे घोगरा महादेव मंदिर परिसर रविवारी हर हर महादेवाच्या जयघोषाने दुमदुमून गेले। 2 दिवसीय यात्रेनिमित्त लाखो भाविकांनी महादेवाचं दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती। पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या। दिवसभर भाविकांची अखंड वर्दळ सुरू होती। मंदिर परिसरात धार्मिक कार्यक्रम, अभिषेक, महापूजेचे आयोजन करण्यात आले होते। विविध गावांमधून आलेल्या भाविकांनी कुटुंबासह उपस्थिती लावून भक्तिभावाने दर्शन घेतले। काही भक्तांनी पायदिंडी काढत मंदिर गाठले। संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेले होते। यात्रेदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये व भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। यावेळी पारशिवनीचे तहसीलदार सुरेश वाघचौरे, पोलीस निरीक्षक राजेश कुमार थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचारी तैनात होते। वाहतूक नियंत्रणासाठी स्वतंत्र पथक नेमण्यात आले होते। भाविकांच्या आरोग्याची काळजी लक्षात घेऊन आरोग्य विभागाच्या चमूची विशेष उपस्थिती ठेवण्यात आली होती। प्राथमिक उपचार केंद्र, रुग्णवाहिका तसेच वैद्यकीय अधिकारी सज्ज ठेवण्यात आले होते। यावेळी गट विकास अधिकारी सुभाष जाधव, विस्तार अधिकारी प्रभाकर वाघ, आरोग्य विस्तार अधिकारी JM अणकर, TM मून, डॉक्टर चंचल मावस्कर, दीपक खोब्रागडे, सुशांधू उईके आपत्कालीन परिस्थितीसाठी तातडीची व्यवस्था करण्यात आली होती। मंदिर परिसरात स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सुविधा व प्रकाश योजना करण्यात आली होती। ग्रामपंचायत मंदिर समितीचे अध्यक्ष संपत थोटे, सुभाष केणे, शंकर गेछुडे, मधुकर थोटे, सीमा बिदरकर, शेषराव आदेवार, राजेश थोटे, सुरेश सातपैसे व स्थानिक स्वयंसेवकांनी तसेच जीवन रक्षक दलाचे संस्थापकीय अध्यक्ष दीपक मेश्राम यांच्या नेतृत्वात यात्रेचं सुयोग्य नियोजन केले होते। एकूणच भक्ती, श्रद्धा आणि शिस्तबद्ध व्यवस्थापन यामुळे यंदाची यात्रा उत्साहात व शांततेत पार पडली। विदर्भ तसेच मध्य प्रदेशातील विविध भागातून आलेल्या भाविकांनी हर हर महादेवाच्या जयघोषात दर्शन घेत समाधान व्यक्त केले। सातपुड्यातील महादेव घाटी येथेही यात्रेचं नियोजन। पारशिवनी तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगेतील गर्दराणातील ढवळापूर येथील महादेव घाटी येथे यात्रेचं नियोजन करण्यात आले होते। महादेवाचे दर्शन करण्याकरिता मध्य प्रदेशाच्या सीमेलगतचे व नागपूर जिल्ह्यातील अनेक भाविक येथे आले होते। तसेच जुनी कामठी येथील कामठेश्वर मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी होती। तर दुसऱ्या दिवशी महाप्रसाद वितरण करण्यात येणार असल्याचंही आयोजकांनी सांगितले आहे। सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी रामू काकडे, पारशिवनी।